नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला या बातमीबाबत काय वाटतं तर बातमीला कमेंट केल्याशिवाय राहू नका. चला तर मग विषयाकडे वळू. जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत होती, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन चक्रा मारत होती, देवाकडे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होती, ती बायको वाईट. आणि जी बहीण तुमच्या मौतीलाही येणार नाही असं म्हणत होती, ती चांगली. कदाचित यालाच रक्ताचं नातं म्हणतात आणि कलियुगही. हे वाक्य आहे संगीता चांदगुडे यांचं. छत्रपती संभाजीनगरमधील खवड्याडोंगर येथील एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूचं कारण आयफोन नसून याला 100% कौटुंबिक कलहच कारण असल्याचं आता सोशल मीडियावरील संगीता चांदगुडे यांच्या विविध व्हिडिओतून समोर येत आहे. सुरुवातीला 19 वर्षीय कुणाल चांदगुडे यांना आयफोनच्या हप्त्यांवरून झालेल्या वादातून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात होतं. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर आणि सोशल मीडियावरील संगीता, त्यांची बहीण आणि मधुकर चांदगुडे यांच्या बहिणीनं केलेल्या दाव्यांनुसार या घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी असल्याचं आता समोर येत आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून आणि संगीता चांदगुडे यांच्या जुन्या सोशल मीडियाच्या व्हिडिओमधून अत्यंत धक्कादायक आरोप प्रत्यारोप समोर येत असून हा संपूर्ण प्रकार 20 वर्षांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कौटुंबिक वादाचा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर 21 ऑगस्टला घडलेल्या एका थरारक आणि दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. कुणाल मुरलीधर चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर दामोदर चांदगुडे आणि आई संगीता मुरलीधर चांदगुडे या तिघांचा डोंगरावरून दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला होता. सुरुवातीला माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली की कुणालनं आयफोनच्या हप्त्यांचे पैसे न मिळाल्यानं रागाच्या भरात कड्यावरून उडी मारली आणि त्याला वाचवताना आई वडिलांचाही जीव गेला. परंतु आता समोर आलेली माहिती आणि नातेवाईकांचे दावे पाहता हे प्रकरण केवळ एका मोबाईल पुरतं मर्यादित नसून यामागे अनेक वर्षांपासून धुमसणारा कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार चांदगुडे कुटुंब हे मूळचं जालना जिल्ह्यातल्या अंबड येथील कर्जत पिंपळगावचं होतं, परंतु ते झालटा फाटा परिसरात राहत होतं. मुरलीधर चांदगुडे हे व्यवसायानं ट्रक चालक होते, त्यामुळे ते कामाच्या निमित्तानं बराच काळ घराबाहेर असायचे. या कुटुंबावर 6 वर्षांपूर्वी एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. चांदगुडे परिवारातील मोठ्या मुलाचं एका गंभीर आजारामुळे निधन झालं होते. नातेवाईकांच्या चर्चेनुसार मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. घरात सतत खटके उडू लागले होते आणि मानसिक तणाव वाढला होता. मुरलीधर चांदगुडे हे गेल्या 3 महिन्यांपासून बाहेर गावी होते आणि घटनेच्या अवघ्या 2 दिवसांपूर्वीच घरी परतले होते. घरी आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यात आणि कुणालमध्ये वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृत संगीता चांदगुडे या युट्यूबवर सक्रिय होत्या आणि अनेकदा व्हिडिओ बनवून पोस्ट करत असत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काही जुने व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या घरातील अंतर्गत वादांवर भाष्य केलंय. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये संगीता चांदगुडे यांनी नाव न घेता आपल्या नंदेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलंय की आजकालच्या काही बहिणींना आपल्या भाऊजायांना समजून घ्यायचंच नसतं. त्या भावाच्या मुलाला सतत शिव्या देतात आणि संसारात आग लावतात. संसार मोडता आला नाही तर प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतात. संगीता यांनी व्हिडिओमध्ये असाही आरोप केलाय की जेव्हा माझा मोठा मुलगा जग सोडून गेला तेव्हाही त्यांनी भाऊजय आणि भावाला शिवीगाळ केली, त्रास दिला. माझा मुलगा गेल्यानंतर त्यांनी सण साजरे केले, पार्ट्या केल्या. दुसऱ्या एका व्हिडिओमधील दाव्यानुसार संगीता यांनी आपल्या पतीला उद्देशून म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या बहिणींच्या सर्व चुका माफ केल्या, मी काहीही न चुकता मला शिक्षा का? आज तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा ती बहीण महत्वाची वाटली, जिने कधी तुम्हाला विचारलंही नाही. आणि त्या बहिणीसाठी तुम्ही आज माझ्या मुलावर हात उचलला ना, ती तुम्हाला एक दिवस कुठेच ठेवणार नाही.
सोशल मीडियावरील चर्चेनुसार नंदेच्या सांगण्यावरून घरात वाद होत असत आणि त्यावरून मुलाला आणि आईला मानसिक त्रास सहन करावा लागत होता, असा एकंदरीत अंदाज लावला जात आहे. या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर आयफोनवरून कुणालला मोठ्या प्रमाणावरती ट्रोल केलं जात होतं. यावर संगीता चांदगुडे यांच्या बहिणीनं आणि मावस काकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला. संगीता यांच्या बहिणीनं म्हटलंय की लोकांनी सत्य परिस्थिती माहिती नसताना खोट्या गोष्टी पसरवू नयेत. कुणालच्या मावस काकांनी आणि मावशीने स्पष्ट केलंय की कुणालकडे आधीपासूनच आयफोन होता, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि कुणाल हा नीट परीक्षेची तयारी करत होता, ज्यासाठी कुटुंबाने लाखो रुपये खर्च केले होते. त्यामुळे केवळ एका मोबाईलच्या EMI साठी तो जीव देईल ही गोष्ट साफ चुकीची आहे. त्यांनी सांगितलं की आई वडिलांमधील सततचे वाद आणि घरातील ताणतणाव सहन न झाल्यानं कुणाल केवळ त्यांना भीती दाखवण्यासाठी डोंगरावर गेला होता आणि तिथे दुर्दैवी अपघात झाला. दुसरीकडे काही मीडिया रिपोर्टनुसार मुरलीधर 20 वर्षांपूर्वी नोकरीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरला गेले होते आणि तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला न सांगता संगीता यांच्याशी परस्पर विवाह केला होता. या गुपचूप झालेल्या लग्नामुळे सुरुवातीला कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. सोशल मीडियावर मुरलीधर यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलींना बाजूला ठेवून मी माझी सर्व 3 एकर शेती मुरलीधरच्या नावावर केली होती, पण तो कधी शेती करायला गावी आलाच नाही. त्याने ती जमीन बटाईनं दिली होती. त्यांच्या मते कुटुंबात 6 वर्षांपूर्वी मोठा मुलगा वारल्यापासून वाद हे खूपच वाढले होते. कुणालचे त्याच्या वडिलांशी पटत नव्हतं आणि तो मानसिक तणावात होता. सोशल मीडियावरील चर्चा आणि मीडिया रिपोर्टनुसार मुरलीधर यांच्या बहिणीच्या आणि सासरच्या मंडळींच्या बाजूनेही काही मुद्दे समोर आले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार लग्नानंतर सुरुवातीपासूनच सासरच्या आणि सुनेच्या विचारसरणीत विसंवाद होता. मुरलीधर यांनी स्वतःच्या मर्जीने लग्न आणि जमीन व प्रॉपर्टीचे निर्णय घेतले होते. घरातील अंतर्गत कलहामध्ये सासरच्या कुटुंबाला किंवा नंदेला विनाकारण ओढलं जात असल्याचा सूरही त्यांच्या नातेवाईकांकडून आता सोशल मीडियावर उमटत आहे. कुटुंबातील मूळ वाद हा प्रॉपर्टी, लग्नाला झालेला जुना विरोध असल्याचं काही नातेवाईकांकडून म्हणणं आहे. खवड्या डोंगरावरील ही तिहेरी मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी आहे. सुरुवातीला वरवर दिसणारा आयफोनचा वाद हा केवळ एका मोठ्या हिमनगाचे टोक होता, ज्याच्या मागे गेल्या 20 वर्षांचा कौटुंबिक संघर्ष, मालमत्तेचे वाद, सासू सुनेतील आणि नंदेतील विसंवाद आणि मोठा मुलगा गमावल्याचं दुःख दडलेलं होतं, असं विविध आरोपांवरून दिसून येत आहे. या घटनेत कुटुंबातील 3 मुख्य व्यक्तींचा अंत झाल्यामुळे घरातील नेमकी खरी वस्तुस्थिती काय होती हे सांगणारा कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार आता शिल्लक राहिला नाही. सध्या वाळूज MIDC पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी आणि वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत. पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या मृत्यूमागील मूळ आणि अधिकृत सत्य समोर येऊ शकेल. या घटनेकडे तुम्ही कसं बघता?